झालं आता लेट झालं. ताई बोट दाखवा, ताई बोट दाखवा. ताई घे, ताई ताई या बाजूला, ताई या बाजूला, ताई या बाजूला, डावीकडे, ताई डावीकडे. आणि आज थोडे कॅमेरा कमी आहेत. दोन काही सकाळी सकाळी तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मुंबईकरांना काय आवाहन कराल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही सुद्धा लढतीमध्ये सामील आहात, परंतु तुम्हाला स्वतःला मतदान करता आलेलं नाहीये. काय सांगणार? असं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा सोहळा आहे आणि याच्यामध्ये भाग घेण्यासाठी खूप सगळ्यात आवश्यकता आहे. यासाठी की ह्या राष्ट्राचं आपण दिशा येणारी पुढची ठरवणारं हे इलेक्शन आहे. या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही पुढं कशी घेऊन जाणार आहोत यासाठी खूप इलेक्शन महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मला सकाळी सकाळी आता येऊन आम्ही आमच्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. माझं इतरांना सुद्धा आव्हान आहे की देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला हा अधिकार मिळालेला आहे. प्रत्येकाच्या मत सुद्धा एक आहे आणि प्रत्येकाची मताची किंमत सुद्धा एक आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त मुंबईकर यावेळेला उतरतील, मतदान करतील. आणि शेवटी असं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला की तुम्ही काही तुमच्यासाठी आहे, प्रत्येक वेळेला असं नाही की आपण स्वतः असतो ना, कधी कधी दुसऱ्यासाठी पण काही गोष्टी करायच्या असतात. आणि मला या गोष्टीचा सन्मान आणि अभिमान आहे की पक्षनिष्ठा असेल किंवा कर्तव्यदक्षता असेल या बाबतीमध्ये मी नेहमीच काम करत आलेले, येणाऱ्या काळात सुद्धा मी काम करणार. त्यामुळे मतदान करून आलेले, मी आणि आई जाऊन म्हणजे मतदान करून आलेले आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबईची जनता योग्य उमेदवारांना निवडतील आणि त्यांचा आशीर्वाद. नाही, आज दिवसपर्यंत शेड्यूल काय? सकाळी सकाळी मतदान आटपलेलं आहे. आता उद्या त्या मतदारसंघात जाणार आहात. बिलकुल आता इथून तिथे जाईल आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न कारण कार्यकर्ते सुद्धा मागील 15-20 दिवस ज्या कष्ट करतायत, जनता तर आहेच बरोबर, पण कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप कष्ट केले आहे. सगळ्या ज्या पक्षाचे आमचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना जाऊन मी भेटणार आहे. प्रत्येक टेबलावर जाऊन भेटणार आहे, तिथल्या लोकांशी एकूच आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी इलेक्शन हे एका दिवसापुरतं मर्यादित जरी असलं तरी त्याचा संबंध हा पूर्ण 5 वर्षासाठी असतो. त्यामुळे जनता पूर्ण 5 वर्षाचा निर्णय घेईल की आपल्याला काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर काम करताना कशा तऱ्हेने संबंध असे असले पाहिजेत. त्यामुळे माझी सुरुवात होईल की मी आता प्रत्येक टेबलावर जाईन, तिथल्या कार्यकर्त्यांना भेटेन, त्यांची विचारपूस करीन. कारण शेवटी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे प्रबळपणे उभं राहणं ही याची भूमिका असली पाहिजे. जनतेशी संवाद करून ही सुद्धा माझी भूमिका आहे. मुंबईमध्ये तापमान गेले 4-5 दिवस खूपच जास्ती आहे. तुम्ही अशामध्ये मतदानासाठी थोडासा टक्का घसरण्याची शक्यता नाकारता येते. तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मी तर करीन आव्हान की बघा एकच दिवस आहे आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या राष्ट्रासाठी आपल्याला उतरायचं आहे. सर्वांनी देशासाठी उतरावं, देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी एकत्र येऊन उतरण्याची वेळ आहे. त्यामुळे खूप मतदान करा, कारण या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान आपल्याला सगळ्यांना रक्षण करायचं असेल तर या इलेक्शनला आपण सगळ्यांनी जोरदार पद्धतीने उतरलं पाहिजे, अशी माझी मनापासून सर्वांना आव्हान आहे. पाहिजे तर सकाळी लवकर उतरा. माझं तर म्हणणं आहे की यावेळेला सर्वप्रथम लवकर उतर. मला तर ज्यांचे फोन आले सकाळीच फोन आले, त्यामुळे लोक लवकर उतरले आहेत. लोक सुद्धा जागरूक आहेत आणि लोकांना माहिती आहे की यावेळेचं इलेक्शन किती महत्त्वाचं आहे. आणि मुंबईकरांसाठी तर मुंबईच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तर हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. काही हिंदी में थोड़ा सर यहाँ पे सर यहाँ I think everybody has got their own system in place. Important thing is कि अगली है कि बाद में आना चाहिए. I think ये निशान हर एक के उंगली पर होना चाहिए. I believe that. जी फिल्में चल रही हैं क्या यूजिंग द बॉलीवुड इज अ कैरेक्टर इन टर्म्स ऑफ बजट और कास्टिंग बिकॉज अब साल के आखिरी we continue the year we are going June now और the only things we have today are like Japan और आपने जवाब दे दिया मेरे ख्याल से कि फिल्म हमें ऐसी बनानी चाहिए
ये लोगों को पसंद आए। एंड ये रोलर कोस्टर हर एक बिजनेस में होता है, कभी अप कभी डाउन। मेरे ख्याल से अभी थोड़ा डाउन चलता हूँ, उससे अपने को सीख लेनी चाहिए। जैसे आपने बोला शैतान में लोग गए, इतनी छोटी फिल्म थी लेकिन लोग गए और इतना बड़ा बिजनेस किया। तो आई थिंक कहीं ना कहीं कंटेंट वर्क्स और कंटेंट पे ज़्यादा ध्यान देना चाहिए। और यस व्हाट यू सेड इज करेक्ट, बजट पे करेक्शन इन बजट है। अरे ये आप वोट करने आए हैं, क्या मेरी आपकी सरकार वो भी एक्सपेक्ट कर रहा हूँ। मैं तो टैक्स एग्जेम्पशन की बात नहीं करना चाहता हूँ, लेकिन मेरे ख्याल से अपने जो लोकल इंडस्ट्री है वो काफ़ी लोगों के साथ में कनेक्टेड है और काफ़ी लोग इसके साथ में कनेक्टेड हैं। तो मेरे ख्याल से उनके जो इंडस्ट्री के प्रॉब्लम है वो प्रॉब्लम्स को सॉल्व करना चाहिए और हमें ज़्यादा इंसेंटिवाइज करना चाहिए कि जिससे हम ग्लोबल जा सकें। मेरा नाम है राजेश दरक। सर आपने वोट दिया, कैसा लग रहा है सर? बहुत अच्छा लग रहा है। जैसे गुजरात और यूपी में बूथ कैप्चरिंग हुई, यहाँ पर तो बहुत स्मूथ था, कोई बूथ कैप्चरिंग नहीं हुई थी। और मैंने तानाशाही के खिलाफ वोट दिया। धन्यवाद। कौन कौन से मुद्दे के खिलाफ रखते हैं? कौन कौन से मुद्दे चाहते हैं? देखिए, झूठ और नफरत के खिलाफ मैंने वोटिंग की है और तानाशाही के खिलाफ मैंने वोटिंग की है। थँक यू। आम्ही मतदान केलंय, तुम्ही पण करा. आम्ही मतदान केलंय, तुम्ही पण करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.